Now we will see second major component of food, that is lipids. So lipids, they are also present in our food. आपण जे पण फूड घेतो त्यामध्ये लार्ज अमाउंट मध्ये लिपिड्स प्रेझेंट असतात. आणि हे जे लिपिड्स आहेत तर ते फॅटी ऍसिड्स प्लस अल्कोहोल यांच्यापासून बनलेले असतात. तर जेव्हा फॅटी ऍसिड्स आणि अल्कोहोल हे एकत्र जॉईन होतात, त्यांच्यामध्ये बॉन्डिंग होते, तर या दोन्हीपासून लिपिड्स बनतात. आणि लिपिड्स हे डिफरंट टाइप्सचे असतात. जसं की तुम्ही स्टेरॉइड्स ऐकलेलं असेल किंवा वॅक्सेस, ऑइल्स, फॅट्स, कोलेस्टेरॉल, ऑल these आर द लिपिड्स विच आर प्रेझेंट इन अवर बॉडी. मग आता हे लिपिड्स जे आहेत तर ते आपल्या बॉडीसाठी काय वर्क करतात, काय फंक्शन करतात? तर सगळ्यात पहिले तर दे मेक स्ट्रक्चर ऑफ अवर बॉडी और स्ट्रक्चर ऑफ अवर cells, and also they are the store form of एनर्जी. मी तुम्हाला याआधी सांगितलं होतं की आपल्या बॉडीमध्ये जेव्हाही एक्सेस अमाऊंट ऑफ कार्बोहायड्रेट होतात तर त्यांना कन्वर्ट केल्या जाते फॅट्समध्ये, लिपिड्समध्ये, आणि ते आपल्या बॉडीमध्ये स्टोअर राहतात. मग जेव्हा पण आपल्या बॉडीला रिक्वायरमेंट असेल एनर्जीची तेव्हा त्यांना यूज केल्या जाते. सो दे आर द गुड फॉर्म ऑफ स्टोअर एनर्जी. तसेच आपल्या सेल्सचं जे स्ट्रक्चर आहे ते बनवण्यासाठी सुद्धा ते हेल्प करतात. मग आपल्याला वेगवेगळ्या फूड कंपोनंट्स पासून, जसं की नट्स किंवा डेअरी प्रोडक्ट्स, ऑल्सो द ऑइल्स, यांच्यापासून आपल्याला फॅट्स मिळत असतात, म्हणजे लिपिड्स मिळत असतात. आणि हे जे लिपिड्स आहेत तर हे आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये जातात. लिपिड्स they are carried into the digestive system. डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये काय होते, त्यांचं ब्रेकडाऊन होते, डायजेशन होते, आणि लिपिड्स कन्वर्ट होतात फॅट्स और फॅटी ऍसिड्स अँड अल्कोहोल. कारण लिपिड्स कशाचे बनलेले आहे, फॅटी ऍसिड्स अँड अल्कोहोल. सो जेव्हा पण ते ब्रेकडाऊन होतात फॅटी ऍसिड्स अँड अल्कोहोल. त्यानंतर हे जे फॅटी ऍसिड्स आहेत तर हे आपल्या सेल्समध्ये जातात आणि सेल्समध्ये त्यांना वेगवेगळे सबस्टन्सेस बनवण्यासाठी यूज केल्या जाते. जसं की फॅटी ऍसिड्स ज्या आहेत तर ते आपल्या प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये यूज होतात. जे लिपिड्स आहेत तर आपली जी प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन कोणती असते, तर सपोज ही आहे आपली सेल, आणि सेलमध्ये जी ही आउटर कव्हरिंग आहे आपल्या सेलची, म्हणजेच आउटर एन्व्हलप आहे, तर याला आपण म्हणतो प्लाझ्मा मेम्ब्रेन. मग सेलचं जे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे तर ते बनलेलं असते फॉस्फोलिपिड्सचं. इट इज मेड अप ऑफ फॉस्फोलिपिड्स. फॉस्फोलिपिड्स काय आहे, जेव्हा लिपिडला फॉस्फेट बॉन्ड अटॅच होतो, फॉस्फेट ग्रुप आणि लिपिड या दोन्हींना म्हणतात फॉस्फोलिपिड. आणि या फॉस्फोलिपिड पासूनच आपल्या सेलची प्लाझ्मा मेम्ब्रेन बनलेली असते. सो लिपिड्स आपल्याला प्लाझ्मा मेम्ब्रेन बनवण्यासाठी हेल्प करतात. तसेच जर हे आपल्या बॉडीच्या, आपल्या सेल्सच्या अदर पार्टमध्ये गेले तर तिथे जाऊन ते हार्मोन्स बनवतात. हॉर्मोन्स म्हणजे काय, हे केमिकल प्रोडक्ट्स आहेत जे की आपल्या सेलमध्ये, आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या प्रोसेसेस कॅरी करण्यासाठी हेल्प करतात. जसं की प्रोजेस्टेरॉन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये प्रेझेंट असते. तसेच
टेस्टोस्टेरॉन, इट इज प्रेझेंट इन द मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. प्रोजेस्टेरॉन हे हार्मोन फिमेल मध्ये प्रेझेंट असते, टेस्टोस्टेरॉन हे हार्मोन मेल मध्ये प्रेझेंट असते. तर हे कशापासून बनते? यस राईट, इट इज फ्रॉम द लिपिड. त्याचप्रमाणे आपले जे लिपिड्स आहेत तर ते आपल्या ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये स्टोअर केले जातात. समजा लिपिड्स तुमच्या बॉडीमध्ये सफिशियंट अमाऊंटमध्ये आहेत तर त्यांना ॲडिपोज कनेक्टिंग टिश्यू म्हणजेच आपले जे स्किन सेल आहेत तर त्याच्या अंडरमध्ये स्टोअर केल्या जाते आणि जेव्हाही त्यांची गरज असेल त्यांना ब्रेकडाऊन करून यूज केल्या जाते. सो इन दिस वे लिपिड्स आर यूज्ड इन अवर बॉडी. ऑल्सो लिपिड्स गिव्ह अस एनर्जी. हे आपल्याला माहीत आहे की लिपिड्स आपल्याला एनर्जी देतात, पण ते किती एनर्जी देतात? तर समजा आपल्या बॉडीमध्ये 1 ग्राम ऑफ लिपिड असतील तर हे 1 ग्राम ऑफ लिपिड जे आहे तर ते आपल्याला 9 किलो कॅलरी एवढी एनर्जी देतात, रिलीज करतात. जसं आपण बघितलं होतं की कार्बोहायड्रेट्स आपल्याला 4 किलो कॅलरी एनर्जी देतात, प्रोटीनसुद्धा 4 किलो कॅलरी एनर्जी देतात. तर तसेच 1 ग्राम ऑफ लिपिड्स आपल्याला 9 किलो कॅलरी एनर्जी देतात. म्हणजेच सगळ्यात जास्त एनर्जी आपल्याला लिपिड्सपासून मिळते. बट लिपिड्सपासून आपल्याला रेग्युलर एनर्जी नाही मिळत, आपल्याला कार्बोहायड्रेटपासून रेग्युलर एनर्जी मिळते. जेव्हा कार्बोहायड्रेट नसतील तेव्हा लिपिड्सपासून आपण एनर्जी प्रोड्यूस करतो. सो दिस इज ऑल अबाउट द लिपिड्स.